Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mathu. Happy birthday to you. मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल इश्यूमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे भयन्नेर यांच्या गावी आणि आज तुम्हाला माहितीच आहे, जो बिंदोडचा बेताज बादशाह ज्याला देव म्हणून समजलं जातं, असा मथुरचा आज वाढदिवस आहे आणि तो आता घाटावर आलाय, समीर भाई यांच्या दावणीला आहे आणि त्याला आपल्या चॅनेलतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आपल्या सोबत समीर भाई, आज मथुरचा बर्थडे. पहिल्या प्रथम तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही इतक्या लांबून आमच्या गोट्यावर आला मथुरचा बाईट घेण्यासाठी किंवा बड्डेच्या शुभेच्छा देण्यासाठी. तुमच्यामार्फत सगळ्या मराठाला कळणार की आज बड्डे आहे मथुरचा. त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आज चांगलं नियोजन केलं आहे जरा बैलाचं बड्डेचं. मागच्या वेळेस जरा आमची गडबड झाली थोडीशी, पण ह्यावेळेस चांगलं नियोजन केलं आहे बैलाचं. काय सांगाल, कसं असणार आहे नियोजन, म्हणजे काय नियोजन? म्हणजे आता तुम्ही संध्याकाळी या. मी यांना आधी पण सांगितले की आत्ताची बाईट नाही, तुम्ही संध्याकाळी मला इथं हजर पाहिजे. हां, मग संध्याकाळी हे आली तरच ही बाईट टाका. काय सांगाल, आज तुमच्या दावणीला आल्यापासून मथुरचा हा कितवा बर्थडे आता? आता दुसरा बड्डे आहे. मागच्या 18 तारखेला, पण मागच्या वर्षी 18 तारखेला 18 जूनला आपण बड्डे केला पहिला साजरा. जरा पळापळ झाली थोडी, पण ह्या वर्षी जरा चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि दादा पण येणार आहे, 8-8:30 वाजेपर्यंत दादा पोहोचेल. आत्ताच घाटावर आल्या पहिल्याच सोनेरी केसरीला गुलाल झालेला आहे. आगामी पेडगावचं नियोजन आहे काय? 100% आगामी पेडगावच्या नादांना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या बैलाला. तुमच्या आशीर्वादापोटीच बैल पळतो. आमचा बैल नाही, तुमचा बैल आहे. तुमच्या आशीर्वादापोटी बैल पळून बैल गुलाल राहावं पेडगावच्या हिंद केसरी मैदान, एवढीच आमची इच्छा आहे. काय सांगाल, मथुरमुळे तुमचं नाव जोडलं जाते मथुर सोबत? 100% महादेवाचा नंद आहे, तो देव आहे. अख्खा महाराष्ट्र किंवा 12 देशात ज्या बैलांनी दोन्ही नाव कमावले, बक्कासूर अजून सांगतोय मी, बक्कासूर आणि मथुर या दोन्ही बैलांनी जी बैलगाडा क्षेत्र 7 समुद्रापार नेलं, ही 2 बैल त्यात टॉपचे आहेत. आणि एवढा मोठा त्यात दोन्हीतला एक बैल आपल्या दावणीला येतो, म्हणजे आपलं काहीतरी आहे असल्यामुळे येतो. आपलं काहीतरी मागच्या वर्षीचं काहीतरी असेल. एक राहुल दादांचा पण तुमच्यावर विश्वास आहे, त्याविषयी काय सांगाल? 100% दादाचा विश्वास. म्हणजे मी सांगितलं प्रत्येक बाईट मध्ये दादाचं काळीज आहे. मथुर म्हणजे दादाचं काळीज आहे. दादा काळीज ठेवून जातो माझ्यापाशी, म्हणजे केवढा विश्वास असेल माझ्यावर दादाचा. काय सांगाल आज, म्हणजे बर्थडे कसं असणार आहे, म्हणजे मथुर विषयी काय सांगाल अजून? मथुरनं असा कुठलाही किताब ठेवला नाही. हिंद केसरी असू द्या, भारत केसरी असू द्या, बिंदोडचा बादशाह असू द्या, कुठलाही किताब असा ठेवला नाही की तो आम्हाला दिला नाही. त्याने सगळे किताब आम्हाला मिळवून दिले मथुरने. अजून काय सांगाल मथुर विषयी? म्हणजे तुमच्या नेरगावचं पण नाव आता म्हणजे नकाशावर यायला लागलंय बैलगाडी क्षेत्राच्या. माझं नेर गाव एकदम छोटंसं गाव आहे, महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातलं गाव आहे, डोंगरा भागात. पण बैल माझ्या दावणीला असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या गावचं नाव मथुरमुळं सगळीकडे फेमस झालंय. मथुर कुठं असतो? समीरबाईंच्या नेरमध्ये असतो. मला लय जणांचे चिपळूण, औरंगाबाद, रत्नागिरी कुठून फोन येतात. आपण एवढं भाग्य मानतो की बैल आपल्या दावणीला येतो, एवढा मोठा महादेवाचा नंदी. त्या दिवशी जे कासेगावचं हिंद केसरी मैदान होतं, जी दुखापत केलेली, त्यानंतर मथुर तुमच्या हातावर यायला किती वेळ लागला काय? नाही, तिथून पुढं मी बैलच सोडत नाही. कारण की बैल मी जर गेलो तर लय रागीटपणा करतो. तुमच्या चंद्रहार दादांचं जे फॉर्च्युनरचं मैदान होतं, त्या मैदानात माझा हात फ्रॅक्चर झाला. फायनलला अंधारात फायनल झालं, बैलानं उसळी मारली, मी पडलो, माझा हात फ्रॅक्चर झाला. परत काशेगावच्या मैदानात पायाला माझ्या दुखापत झाली. तो पाय पण माझा 1.5 महिना झाला, सरळ झाला नव्हता. पण त्यावेळेसपासून मी सागर आणि निखिल विश्वास ठेवतो आपण, कारण की ती पण पोरं खरोखर जिद्दीची आहेत. ती स्वतःचा बैल म्हणून आपला बैल सोडतात. मी तिथं बैलापाशी थांबत पण नाही, पण ती पोरं खरोखर आपण त्या पोरांना खरोखर मानतो की ते पोरं आपला सोडतात. पण एवढं पण असून, म्हणजे झालं असून पण तुमचं मथुरवरचं प्रेम कसं कमी होईल? त्याच्यामुळे तर आपण आहे ना, त्याच्यामुळे तर तुम्ही येताय. अख्ख्या मराठाला समीर भाई कोण आहे, नेर कुठं आहे ती माहित आहे ना. सकाळपासून किती फॅन फॉलोअर्स आले आतापर्यंत? 10 ते 11 केक कापले असतील सकाळपासून. आणि संध्याकाळी म्हणजे इथनं संध्याकाळचं आता 4च्या पुढे तर चालूच होईल सगळं. फोन वगैरे कोणाचे काय आलेले काय? लय भरपूर फोन येतात मथुरला शुभेच्छा देण्यासाठी, केक कापा येतो. या आता सगळे फॅन आहेत, येणारच ना सगळे. बैलाचा बर्थडे आहे, चाहते आहेत म्हणून येतात ना ते. अजून काय सांगाल, अजून मथुर विषयी काय सांगाल? मथुर खूप रागीट बैल आहे, रागीट स्वभावाचा बैल आहे, पण जिद्दीसाठी, मालकासाठी पाहणारा, फॅनसाठी पाहणारा बैल आहे. तुम्ही बघितलंय ज्या वेळेस बैल
आपण मैदानात काढतो त्यावेळेस काहीतरी घडवून दाखवलंय त्यानं, त्यामुळे तर त्याची एवढी चर्चा आहे. त्या दिवशी पण तुम्ही बघितलं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, जे नवीन जे आहेत नवीन वासरं त्यांना वर उजेडात काढण्याचं काम मथुर करतो. आज घोडचा सर्जा असू द्या, हा आवर्जून तुम्हाला सांगतोय, घोडचा सर्जा असू द्या, आता पळाला सुलतान असू द्या, शाकीरबांचा राजा असू द्या, अशी कित्येक बैल मथुरनं वर काढलेत. शेवळ्याबांचा पाकऱ्या कोरेगावच्या मैदानात आपल्या बैलाबरोबर पळाला, कित्येक बैलांना आपल्या फोकसमध्ये आणले. आणि त्याचाच एक जोडीदार म्हणायला लागेल मानगरचं वादळ. हा, त्याचा पण आज बर्थडे, त्याच्याविषयी काय? वादळला खरोखर मी मथुर फॅन क्लब तर्फे दादातर्फे शुभेच्छा देतो. तो पण बैल वादळ म्हणजे आमच्या घरातलाच आहे. वादळ पण आमच्या घरातलाच बैल आहे. आम्हीच पैर करतो बैला, सगळं आम्हीच करतो. त्याला पण प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा एकदा बघण्यासाठी प्रेक्षक पण उत्सुक आहेत. काय सांगा? 100% आनंद तारेकर आणि दादांचं बोलणं होईल. 100% गाडी कुठं नाही कुठेतरी पळवू, तुमच्या प्रेक्षकांच्या इच्छेसाठी पळवू. कारण दोघांचे बर्थडे म्हणजे एकाच दिवशी एकच असतं, ते वियोग असतोय ना. आणि ह्या आधी पण जोडी पडलेली आहे, गुलाबात राहिली. एक नाही 2 वेळा पळाली आहे जोडी. आणि मुंबईला पण पळाली, घाटावर पण बिंजोडला पळालेली, चांगली गाडी केलेली. मथुर बाहेर नव्हता, वादळ आत नव्हता, मोरगावच्या मैदानात ही गाडी पळालेली आमची.